नमस्कार मित्रांनो, मी जातोय माझ्या मित्रांसोबत पुण्याला. ते पण का बरं, आळंदी ते पंढरपूर ती पालखी असते त्याच्यासोबत मी दर्शनाला जातो म्हटलं. तर मित्रांची वाट बघितली आणि थोड्या वेळानंतर ते आले. आम्ही जात होतो स्टेशनला प्लॅटफॉर्म नंबरवर. आणि नंतरून आम्हाला हा भाऊ काहीतरी वेगळंच ते एकमेकांचे नावं घेऊन सण चिडवत होता. नंतर म्हटलं खाली उतरूया, तर टाइमपास नको करू. आणि गाडी इकडे तिथे बघत आमची काय गाडी ये ना, गाडी त्याच्यात पण लेट झाली आमची. त्याच्यात मी टाइमपास करत होतो आणि हा भाऊ बघत होता की मी मोबाईलमध्ये काय करतो. मग मोबाईलमध्ये बघितलं, मी त्याच्याकडे कॅमेरा फिरवून घेतला आणि हा भाऊ डायरेक्ट नमस्कार करतोय. हा पण कंटाळून गेला होता ट्रेनची वाट बघत. आणि हा भाऊचं काहीतरी वेगळंच चालू होतं. बॅगेतून सेल्फी स्टिक काढली आणि त्या सेल्फी स्टिक सोबत खेळत. नंतर आम्ही परत अजून एक ट्रेन आली, परत बसलो आणि फायनली आमची थोड्या वेळानंतर ट्रेन आली. ट्रेन आल्यानंतर आम्ही डायरेक्ट गाडीत गेलो, झोपून राहिलो. तर सकाळी पाहिलं तर डायरेक्ट अहमदनगर. अरे बापरे, अहमदनगरला आम्ही थोडा टाइमपास केला. खूप वेळ गाडी थांबली, फ्रेश वगैरे झालं. मग नंतरून गाडी निघाली आणि आम्ही सीन बघत आम्ही पावसाचा एन्जॉय केला. मी वरती आलो तर हा लहान मुलासोबत असं खेळत होतो. अरे म्हटलं हे असं काय करतो रे लक्ष्मी म्हणे, आहे तू शांत बस. मी नंतरून असं बोलला आणि डायरेक्ट पुणे आलो. अरे म्हटलं देवा, पुण्यात आलो, आम्ही खाली उतरलो. आता हे भाऊचं काहीतरी वेगळंच चालू. हा फोनवर बोलत होता आणि मी म्हटलं जाऊ दे, हा येळ आहे म्हटलं. मी नंतर पाहायला म्हटलं या प्लॅटफॉर्मवर एवढे लोक जात आहे. अरे इथं पूर्ण गाडी टोटली भरलेली, की आम्हाला चालायला जागा नव्हती सकाळी. या रताड्यांना बोललो की चला आपण वरती जाऊया आता स्टेशनच्या बाहेर. या भाऊंचं काहीतरी अजून वेगळं चालू होतं. हे रताडे दोघी काही खरं नाही यांचं. मग नंतर आम्ही स्टेशनच्या बाहेर आलो. आणि तुम्हाला कधी आजचा माझा शॉर्ट्स व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट करा मित्रांनो.